लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की राहुलला सगळ्यांनी रंगेहात पकडलेला आहे आणि अद्वैत क्रॉस क्वेश्चन करत आहेत। यावरती सरोज मॅडम पण सगळ्यांच्या यामध्ये सामील होतात आणि राहुलवरती क्वेश्चनिंग करायला लागतात। आणि जेव्हा रोहिणीला समजतं की तो आता फसत चालला आहे आणि तिला काहीतरी करावं लागेल, तेव्हा ती नाटक करते की तू घरी का परत आलास आणि याला माझ्या नजरेपासून बाजूला करा आणि याला घराबाहेर काढा असे नाटक करायला लागते। आणि राहुलही हे समजतो आणि तिथून निघायला लागतो। पण अद्वैत त्याला म्हणतो की तू शूज न घालताच जाणार आहेस का। यावरती तो त्याच्या लक्षात येतं की त्याने शूज घातलेच नाहीयेत, म्हणून तो शूज घालून तिथून निघायला जातो आणि इकडे त्या आरती करत असतात। तो जेव्हा जायला लागतो तेव्हा अद्वैत त्याला थांबवतो आणि म्हणतो की तू जर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आला होतास तर मग तू दचकलास का बर, आणि तू शूज आधीच का काढले नव्हते बाप्पाचं दर्शन घेण्याच्या, आणि जर तू दर्शन घ्यायला आला होतास तर तुझे हात जोडलेले असायला पाहिजे होते, पण तुझे हात बाप्पाच्या पाठीमागे का होते। मला खात्री आहे की तू इथे दर्शन घ्यायला नाही तर बाप्पांचा जो हार आहे मोत्यांचा तो चोरायला आला होतास। यावरती हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो, पण अद्वैत स्वतःच्या मतावर ठाम असतो आणि हे ऐकून आबांना खूप धक्का बसतो आणि आबा त्यांच्या हातात असलेल्या लाठीने जो राहुल आहे त्याला बेदम मारहाण करायला लागतात। आणि हे मारहाण करत असताना तो त्या घरातनं कसा बसा आपला जीव वाचवून पळून जातो। रोहिणीला समजत नाही की काय करावं, पण तिला या नाटक कंटिन्युअस ठेवावं लागतं आणि राहुल विरोधात बोलावं लागतं, म्हणून ती आबांना धीर द्यायला जाते। इकडे अद्वैत विचार करतो की कला असती तर तिने काय केलं असतं आणि तिने त्याला पोलिसांना दिलं असतं। यावर अद्वैत म्हणतो की आपल्याला राहुलच्या अगेन्स्ट काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावीच लागणार, नाहीतर तो आपल्याला त्रास देतच राहील। मी उद्याच पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करतो आणि त्याची जी बेल आहे ती कॅन्सल करायला सांगतो। रोहिणीला अद्वैतचा खूप राग येतो, कारण तो त्याला पोलीसमध्ये परत अटक करण्याच्या गोष्टी करत असतो। इकडे सगळेच जण जे आहे बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असतात। जो सोहम असतो तो बाहेर जाऊन फुलं घेऊन येतो आणि अनामिकाला तिची सासू सांगते की बाहेर ड्रम तयार कर, कारण बाप्पाला आपण त्यातच विसर्जन करणार आहोत, त्यामध्ये सुगंधित द्रव्य टाक आणि बाप्पांसाठी तयारी कर। इकडे अद्वैत जेव्हा कबड ओपन करतो तिथे जे आहे कलाच्या फोटोज पाहून तो त्याच्या स्वप्नांमध्ये हरवून जातो। ती कसं त्याला सामान मागायची आणि तिला सामान देण्याच्या नादात कसं त्याने सगळे सामान पाडून दिलेलं असतं आणि तो परत सामान पाडतो आणि त्याला असं वाटतं की कला त्याला रागवेल, पण ती तिथे नसतेच। अद्वैतचं दुसरं मन त्याला सांगतं की कसं कला त्याला ओरडली असती आणि सामानावरनं बोलली असती। हे सगळं पाहून असे बहास का मला होत आहेत असं अद्वैतला वाटतं। तो म्हणतो की आणि त्याला खूप आठवणही येते की कला कधी येणार परत, परंतु त्याला काहीच समजत नसतं। इकडे रोहिणी राहुलला फोन करून सांगते की अद्वैत तुला परत अटक करण्याच्या गोष्टी करत आहेत, त्यामुळे तो कलाच्या सोबत राहून खूपच शहाणा झाला आहे आणि आपल्याला काहीतरी करावं लागेल। राहुलही तिच्या मताशी सहमत होतो आणि रोहिणी ठरवते की आता मी अद्वैतला संपवल्याशिवाय राहणार नाही। इकडे घरात जी विसर्जनाची तयारी चालू असते त्यामध्ये सगळेच जण मदत करत असतात। तिथे अद्वैत येतो आणि तोही ज्या काकू आहेत त्यांना मदत करायला जातो। त्या म्हणतात की तू जर मदत करायला आलात तर सगळा गोंधळ करून ठेवशील, पण तो म्हणतो की हे मला हमेशाच कला म्हणते, पण तुम्ही जसं सांगाल तसं मी करतो, म्हणून तो करायला लागतो। इकडे आबांना अद्वैत करत असलेली मदत पाहून खूप चांगलं वाटतं आणि ते त्याला बोलावून म्हणतात की कला जे कामं करायची ती सगळी कामं तू करत आहेस ना, मग या वेळेला ती मला माझी औषधं द्यायची तर ते औषधं मला आणून दे। अद्वैत जाऊन गोळी आणून देतो, परंतु पाणी आणायचं विसरतो। आबांनी सांगितल्यानंतर तो जाऊन पाणी आणून आबांना देतो। तो खूप अस्वस्थ असतो आणि आपल्याच विचारांमध्ये मग्न असतो। आबा त्याला विचारतात काय झालं आहे, तुला काही माझ्याशी बोलायचं आहे का। अद्वैत थोडा विचार करून म्हणतो की मला काही विचारायचं नाहीये, परंतु माझा एक मित्र आहे आणि त्याला कोणाची तरी सवय झालेली आहे, त्यामुळे सतत आठवण येत असते, तर ही फक्त त्याला सवयच झालेली आहे की दुसरं काही आहे। त्यावरती आबा म्हणतात
त्या व्यक्तीची सवय होणं यातच सगळं आलं, यात वेगळा अर्थ काढण्यासारखं काय? पण तो म्हणतो मला तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करून सांगता का? आजोबा सांगतात जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा आत्तासारखं एकमेकांची भेटण्याची प्रथा नव्हती. आम्ही एकमेकांचा चेहराही बघितला नव्हता. तर मी ठरवलं होतं की लग्न मांडवात तिचा चेहरा बघेन, पण विधी आणि या सगळ्यांमध्ये मला तिचा चेहराच बघता आला नाही. परंतु जेव्हा आम्ही घरी आलो सगळे विधी झाल्यानंतर तेव्हा मी पहिल्यांदा तिचा चेहरा पाहिला. त्यानंतर घरामध्ये एकमेकांना प्रश्नची सलाहमसलत करून सगळं करायला पाहिजे हे सगळं त्याच्या लक्षातच आलं नाही. पण हळूहळू मग त्यांच्यात वादही झाले, पण नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि हळूहळू सगळं सुरळीत झालं. हे ऐकून अद्वैतला बरं वाटतं आणि आबा म्हणतात की हेच तुझ्या मित्राला सांग की तो जे चालू आहे ते चांगलंच चालू आहे. अद्वैतला प्रश्न पडतो की आबांना की कळालं तर नाही आहे ना की तो त्याबद्दल विचारत आहे. परंतु आबा शांतपणे त्याला न कळू देता त्यांना जे समजावून सांगायचं असतं ते व्यवस्थितपणे समजावून सांगतात आणि अद्वैतलाही ते पटतं आणि तोही कलाच्या जे विचार आहेत त्यामध्ये गुरफटून जातो. कसं त्यांचंही लग्न जे झालं ते एका वेगळ्याच मुहूर्तावर झालं आणि जिथे तो या सगळ्या गोष्टींसाठी तयार नव्हता कलासोबत लग्न करण्यासाठी. परंतु जे सगळ्या गोष्टी घडल्या त्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप सारे वादही झाले. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरनं ते एकमेकांशी भांडाभांडी करायचे आणि अग्री पण नाही करायचे जे आहे. इकडे सोहम जो आहे तो सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन येतो कारण त्याचं काम चालू होणार असतं. इकडे अनामिकाला नाटक करावं लागतं की ती खूप खुश आहे आणि ती किचनमध्ये जाऊन स्वीट्स घेऊन येते त्याच्यासाठी आणि त्याला भरवते. हे पाहून सगळ्यांनाच चांगलं वाटतं की त्या दोघांमध्ये नॉर्मल होत आहे. त्यानंतर सोहम सगळ्यांनाच स्वीट भरवतो. इकडे अनामिका विचार करते जर याचं काम असंच चांगलं चालू राहिलं तर तिला पुढं नाटक कंटिन्यू ठेवणं मुश्किल होईल आणि सगळ्या गोष्टी त्याच्यावरती फिरतील. आबा खुश असतात की अद्वैतला त्याच्या प्रेमाची जाणीव होत आहे आणि सोहमचंही आता चांगल्या प्रकारे मार्गी लागत आहे. ते अंबाबाईकडे हात जोडून प्रार्थना करतात आणि आभारही मानतात या सगळ्या गोष्टींसाठी. इकडे अद्वैत अजूनही कलाचाच विचार करत असतो आणि ज्या पाठीमागे घडलेल्या गोष्टी असतात त्या तो विसरू शकत नसतो. आबांनी सांगितलेल्या गोष्टीही त्याच्या डोक्यांमध्ये फिरत असतात की कसं हळूहळू त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं होतं आणि अद्वैतला वाटत असतं की आमच्यातही सेम गोष्टी घडल्या होत्या जशा आबांच्या आयुष्यात घडल्या होत्या, तर त्याच्यातही जे होत आहे ते प्रेम तर नाही ना असं त्याला वाटतं. पण त्याला कलाची खूप जास्त आठवण येत असते आणि त्यामुळेच आबांनी म्हणलेल्या गोष्टीही आठवत असतात. ती कशी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला समजून घ्यायची आणि त्याला राय द्यायची, कसं ते दोघांची बॉन्डिंग एकमेकांसाठी चांगली झालेली होती हेही सगळं अद्वैतला आठवतं आणि हे सगळं आठवून त्याला खूप चांगलं वाटतं कारण तो खरंच तिच्या प्रेमात पडलेला असतो. कशा प्रकारे ते दोघं मिळून एकमेकांना साथ देत असतात, जी आत्ता मंगळागौर झाली होती किंवा बाकीच्या पण गोष्टींमध्ये ते दोघं ॲज अ पार्टनर खूप मस्त ट्युनिंगनी काम करत असतात. यावरनं अद्वैतला समजतच नाही आहे की ते नेमकं जे घडत आहे ते काय आहे, तो तिला एवढं का मिस करत आहे आणि तो तिच्या प्रेमात पडलेला आहे की नाही. पण त्याला कळत आहे परंतु त्याला ॲक्सेप्ट करायचं नाही आहे. बघूया तो हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करेल का, पुढे काय होईल यासाठी फॉलो करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.